हॅलो हॅलो अंजली, कुठे आहे तू? मी घरी आहे कारभारी. जेवण बनवलंय तुमच्यासाठी, तुम्ही या लवकर घरी. हा, तेच सांगायला फोन केलाय की आज जेवायला येणार नाही. ते आम्ही समजे दोस्त मिळून रस्ता मंडळ करणार आहे. तेव्हा ते भाकरे पाहिजेत. अहो पण घरी जेवणाची सगळी तयारी झाली आहे कारभारी. मग मग काही नाही, तुम्ही करा रस्सा मंडळ. किती भाकऱ्या करून देऊ? 15-20. बरं, अजून काही? नाही, अजून काही नको. बाकी आम्ही समजा बनवून घेतो. बरं, मी काय म्हणते, आज जरा लवकर घरी याल का? जमणार नाही, आज लवकर येता येणार नाही. काय दोस्त संकट आहे, काय गॅरंटी नाही. हरकत नाही, तुम्ही या तुमच्या वेळेत. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. बघितलं ना अंजली बाई, माझा शब्द कसा झेलतात ते बघा. तुम्ही त्या पप्याच्या नादाला लागून गावात नाही तो प्रचार करायला, हे बंद करा आधी. मला सांगतो, अंजली बाई 1 नंबर आहे सरपंच पदासाठी. अहो मानलं राहणार तुम्हाला. बरं ठीक आहे, आता समजा ठरलंय. मी माझ्या घराला सांगितलंय, तुम्ही तुमच्या घराला काय सांगायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. हा, पण रस्ता मंडळाला यायचंय, विसरू नका. आणि लवकर पोचा मिळत. चला येऊ काय? चला येतो. एकनाथ, हा ते राणा खरंच बायकोची मुठीत नाहीत की रे? होय की. अरे आपण उगाच घाबरतोय आपल्या बायकासनी. तरी मी तुम्हाला 17 सांगत होतो, त्या पप्प्याचं काय ऐकू नका म्हणून. ते नाही, रानादाची बायको ऐकत असेल, आपल्या बायका ऐकतील काय? ऐकणार की. राणादानं जसं बिंदास सांगितलं तसं आपण बी बिंदास सांगायचं. आज राणादा रस्सा मंडळाची पार्टी देणार आहेत, तेव्हा रस्सा मंडळ जोरात झालंच पाहिजे. काय म्हणजे? चला चला. पाणीपट्टी बाकी आहे की तुमची? आलं ना. हॅलो, पप्याला काय करायचा? भार बांधालय, येतोस? तुम्ही आम्हाला बारच बांधायला हवा. अहो कसलं कौतुक नाही बघा आमचं. आता कसलं कौतुक करू बाबा तुमचं? अहो ते अपोजिट पार्टीवाली करतात का नाही, तसं काहीतरी करा की. काय आहे, अपोजिट पार्टी सुविचार सांगत बसती. तू एक काम कर, येताना का नाही एक सुविचाराचं पुस्तक घेऊन ये, तुला वाचून धावतो. सुविचार नाही पप्याला, मस्त श्रम परिहार ठेवलाय त्यांनी. आज रात्याला रानादानं रस्सा मंडळ ठेवले. रस्सा मंडळ सुधारली की भजनी मंडळ. हो सुधरा तुम्ही बी. आणि तेव्हा की सागर संगीत रस्सा मंडळ आपल्या कार्यकर्त्यांसाठी. त्या लावणीच्या नादात अगोदरच डुबलोय मी, आणि तुला रस्ता मंडळाची पडल्यावर रे. अजिबात नाही, मी कायद्यानं जाणारा माणूस आहे, लक्षात ठेवायचं. अच्छा, म्हणजे आता रस्ता मंडळ करून प्रचार करल्यात तर अपोजिट पार्टी. अहो प्रचार नाही, रानादानं असंच ठेवलंय दोस्तांसाठी. अंजली वहिनीसनी फोन करून त्याचाच भाकरी करायला सांगितल्या. रानादाचं बायको पुढं वट आहे पप्प्यादा. ए, त्या रानाचं वड घाल चुलीत. हा सगळा छुपा प्रचार आहे, आम्हीच दाखवून मत मिळवायचा प्रकार आहे यो. अहो मग आपण बी करूया की असं मतासाठी. ए बघ, मी कायद्यानं जाणारा माणूस आहे, बेकायदेशीर काय करणार बी नाही आणि बेकायदेशीर काय होऊ बी देणार नाही. बंड्या, ते रस्ता मंडळ आपल्याला उधळायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हा, काय नाही रे, ही असली आयडिया त्या कटकटीतच असतात. हा कोणते? अरे आपली विरोधक नंदिता गायकवाड, तो राणा तिच्याच बाजून आहे ना मग. अहो पण त्यांच्या संगत आपली युती आहे ना व. अरे आपली छुपी होती आहे, त्या अंजलीची मतं फोडायला. आतनं आपला विरोध आहे एवढं लक्षात ठेवायचं. आपलं पॅनेल ग्रामपंचायतीला यायला पाहिजे का नको? हा, यायला पाहिजे की नाही? अहो पाहिजे की. हे बघ, त्या तायडीला का नाही जास्त मतं म्हणून उपयोग नाही, नाहीतर ती चुकून सरपंच व्हायची. हे बघ, एक काम करायचं बंड्या, ते रस्सा मंडळ कुठं आहे की नाही याची खबर काढायची. ते उधळायचं कसं की नाही ते मी बघतो. बरं बरं बरं.
आयसा काय विचार करतायसा? हेच ग माणसासनी वाटायचं काय. अव हे बघा गोरगरीब बायकांसनी का नाही साड्या सोळ्या देऊ, गडी माणसासनी 100-500 आणि जरा भांडी कुंडी पर जरा जरा काय नका तर द्यायला लागतंय बघा समजासनी. हा गांधीनगरात लॉटनं जर साड्या घेतल्या का नाही तर 100 रुपयाला साड्या पडतात. परवडतंय हे? नाही ताईसाहेब, अजिबात तसं चालणार नाही. अहो इलेक्शनच्या काळात मतदार राजा असतो आणि राजकारणी भिकारी. तेव्हा तुम्ही असलं काहीतरी हलकं फुलकं घेशीला आणि मतदार राजाला नाराज करशीला. आणि तसं बी गावातल्या समध्याच बायका काही साडी नेसत नाहीत. तेव्हा 50 लुगडी, 50 छापील, 50-60 सहावार, 50-60 ड्रेस पीस, पुरुष मंडळीसाठी शर्ट पीस, जरा जरा भांडी कुंडी असं समजा वेगळे वेगळे घ्यायला लागतंय. आणि हा असं समजासनी सरसकट घेऊन चालणार नाही. बाबा अगं एवढं समजा वाटायचं तर लई पैसे पाहिजेत. पैसे कुठनं आणायचे? आता इलेक्शन जिंकायची म्हणल्यावर कुठनं ना कुठनं आणायलाच लागत्याल. काय लागते? काही नाही, आमच्या बायकांच्या गोष्टी तुम्हाला कशाला सांगाव्या? तुझ्या डोसक्यात काय चालतंय चांगलंच माहितीये मला. तू उलट सुलट काय करू नकस. आमची नजर आहे तुझ्यावर. तुमची नजरच घाण आहे हो. आमच्यावर सारखी संशयाची नजर ठेवणं आणि जाऊबाईंच्या पाठीपाठी करणं ह्याच्याशिवाय काय येतं दुसरं तुम्हाला? ए हे बघ, लई पुढं पुढं करू नको सांगतोय आधीच. नाही तर काय? बोलून कशाला दाखवू? हा काय मला समजतंय तुला? ताईसाहेब सन्निधानी तुम्ही असली धमकी दिली का? अगं असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही का आम्ही? चल बाई पहिले लिस्ट काय ते बघायला पाहिजे. आधी पैशाची जुळणा करा मग लिस्ट बनवू. आणि हे असं कदा मजुरी करण्यात काय पॉइंट आहे? पैशावर तर समजत तटलंय. होय कुठं आणणार हो तुम्ही? इगडाव आमच्या पप्पांना फोन करून विचारतो काय होतंय काय. अव पर तुम्हीच तर म्हणला होता ना ते पॅन कार्ड मिळाल्याशिवाय मिळत नाही म्हणून. अगं परत एकदा फोन करून विचारतो दुसरा काय मार्ग आहे का ते. तू सरक बरं, सरक सरक, तू लई मध्ये मध्ये करतेस. हॅलो पप्पा. आता काय? अहो काय नाही, ते पैशाचे काय जुळणा होत्या का ते बघा की जरा. तुमच्या पोरीच्या राजकीय कारकिर्दीचा सवाल आहे पप्पा. तुला सांगितलं नाही एकदा, पैशाच्या जोरावर जर तू राजकारण करणार असेल तर ते आत्ताच्या आत्ता बंबात घाल. अहो आमच्यासाठी काय होतंय का बघा की. जमणार नाही. आणि हे बघ, जर का माझ्या कानावर आलं तू असली काही वाटावाटी केली तर याद राख, मी स्वतः तुझ्या विरोधात येऊन प्रचार करेन. समजलं का नीट? ठेवतो. काय म्हणलं? नाही म्हणलं? नाही कशाला म्हणत्याल? आमचं पप्पा आहेत ते, नाही का म्हणत्याल? 50,000ला 5 लाख कॅश देतो म्हणायलेत. हा पण आता एवढी कॅश आणायची तर इन्कम टॅक्स वाला आमच्या माग लागणार. तेव्हा तूच काय करायचं ते बघ बाई असं म्हणायलेत पप्पा. तुला सांगतो चंदे, हे इन्कम टॅक्स वाल्यांच्या फेऱ्या का नाही लई वाईट बघ. वय वय अहो ते धाडी बिडी टाकतात, मी बघितलं टीव्हीवर. आणि हा भितड फोडून का नाही ते पैसे गोळा करतात. नग नग तुम्ही असल्या नादालाच लागू नका. तुम्ही काय तर दुसरी सोय बघा. हा तेच, दुसरंच काय तर बघायला पाहिजे. चंदे तू एक काम कर, त्या भांडीवाल्याला आणि साडीवाल्याला पहिले ऑर्डरी देऊन ये. गाव आमच्या मिंद्यात ठेवायचं तर हे करायलाच पाहिजे. अहो पर पैशाचं नंतर न बघू, तू पहिले ऑर्डरी देऊन ये. जा 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 जा. राणा तो रस्ता मंडळाचा प्लॅन लय भारी सुचलाय बघ तुला. लय दिवस झाले घशाला असं आरामच मिळत नव्हता बघ. आता झणझणीत रस्ता पिल्यावर घशाला कसा मोकळ मोकळ वाटेल बघ मला.
पण बरकत हा? काय बी म्हण, बेत एक नंबर झाला पाहिजे बघ. अरे होणार की. तर तुझ्या डोसक्यात कुठलं शिरत ते आधी सांग मला. काय बरकत, या रस्ता मंडळाच्या निमित्तानं समजासनी खरं काय ते कळलं. कशाचं? अरे बरकत, मी बायकोचं ऐकणाऱ्यातला नाही, याची झलक समजांनी बघितली. हा म्हणजे आता काय परत एकदा त्यासनी पटवून दिलं पाहिजे बघ. काय केलं माहित आहे, अंजली बाईसनी भाकरी घेऊन इकडेच बोलवले बघ. हा म्हणजे परत समजासनी कळ. अरे बेस्टच केलीस की मर्दा तू. जीव मेरे यार. मर्दा काय करायलास तू, कांद्याच्यात कसं लावलाय, मी लावू काय? सांगशील ना मला? जाळ लागलाय बी चांगलाच. बरोबर आहे ना बघ? लवकर हो. काय राणा काय झाली का तयारी? चालल्या भरते ना वा. तुम्ही समजांनी तुमच्या बायकासनी सांगितलं ना वा? होय होय सांगितलंय की. मी तर चांगलं ठणकावून सांगितलंय, एक शब्द बोलायची हिंमत नाही झाली तिची. माझी बायको तर अशी घाबरल्या, मी काय सांगायच्या आत माझ्या हातात भाकरी दिल्या डायरेक्ट. शाबास. हे बरकत कर, आपल्या भाकऱ्या तर डायरेक्ट इकडेच येणार आहेत. होय कारभारी मग काय बघा आलेच बघ. कारभारी भाकऱ्या. बरं ती बरकत कडे दे आणि घरला जा, मला यायला उशीर होईल. आल्या का काय म्हणलं होतं? वहिनी रानात जरा ही आतीच झाली बरं का, मला तर वैताग आला. कळेल त्यांना. येऊ मी? होय जा. अरे राणा, वहिनीशी अंधाराचं भ्या वाटते, तू जाऊन सोडून की. आणि माझे दोस्त तिकडे आले, त्याचं काय? नाही कारभारी, तुम्ही काही काळजी करू नका, मी जाईन एकटी. तुम्ही जेवा निवांत. येते. तुझा कर जा. या तुम्ही समजा करते. चला या बसा इकडे. चला राणादा मानलं बरं का तुम्हाला. हो राणादा, अहो एक नंबर वट आहे तुमचा. या अल्लाह, राणा. अरे काय केलंस हे? अरे ते चुलीवर नीट करत होतो आणि भांडे सटक लवकर खाली. राणादा आता काय करायचं? सगळा मूडच घालवला या बरकतनं. अरे खोडोस कसं काय कळतं का नाही तुला? आता कसं कळणार रस्ता मंडळ? अरे ते चुकून पडलं राणा. अरे असं कसं चुकून पडलं? आता काय कर? कारभारी, तुम्ही काही काळजी करू नका, मी परत बनवेन सगळं. आता करायला घेतलं तर किती वेळ जाणार? कारभारी, अहो तुमच्या गप्पा होईपर्यंत माझा रस्ता होईल सुद्धा. पण नका काही काळजी करू. बरं या समजा इकडे या. नमस्कार, या या या. माझी बायको तिची धाकत असते बरं का, उभी नाही चुबी नाही. पैकी अहो माझी बायको बी उठ म्हटली की उठते आणि बस म्हटली की बसते. अहो नुसता शब्द बोलला की लगेच झेलायला हजर. होय
मग परवा कसं काय दुखला रे तुला? अरे पण ती माझ्या शब्दाबाहेर नाही. अरे अंजली बहिणी जसं रानादांच्या इशाऱ्यावर काम करतात तशी माझी बायको बी काम करती. अहो बायको म्हणजे नवऱ्याची दासी असत्या. नवरा म्हणेल तसं तिनं वागायचं असते. काय हो राणादा, खरे नव? वा 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 वा. चांगलं चाललंय की. हं? मी मनोरंजनासाठी तमाशा आणला तर ते उधळून लावला. आता इथं लोकांनी मटन बिटन जीव घालायलाच की. नाही 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 बापू, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण. म्हणजे अरे म्हणजे लोकांनी गोळा करून मटन रस्सा खायला घालून मत मागणार वय. अरे चांगलं चाललंय की तुझं. हे प्रचारासाठी नाही. नाही कसं, हे सगळं प्रचारासाठीच करलायस की तू. पण कुणाचा? बायकोचा की वहिनीचा? नाही 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 बापू, हे सगळं लपून छपून चालले ना. तवा यो बायकोचाच प्रचार आहे. ने काय आहे, बायकोनं सांगितल्याशिवाय हिकडची काडी तिकडं करत नाही ना यो. आम्ही इथे कुठलाही प्रचार करत नाही. होय, पाहिजे तर विचार समजेस मी. बोला की. यांची तोंड काय आता फक्त मटण खायलाच उघडणार. ते काय नाही, मी नियमानं वागणारा माणूस आहे. हे रस्ता मंडळ झाल्याशिवाय मी कुठे बी जाणार नाही. आणि जोपर्यंत आम्हाला पटत नाही की तू हे प्रचारासाठी करत नाहीस तोवर आम्ही इथनं हालणारच नाही. एक नंबर. उठा उठा उठा, चला चला बाजूला बसा बापू बसा. कारभारी, जेवण तयार आहे, वाढू का? अहो वहिनी, जर थांबतं का? आमची अजून आलं नाही भाकरी घेऊन. कारभारी, तोवर यांना आपली आपली भाकरी देऊ का? कारभारी चालते, तुम्ही वाढायला घ्या. या आपण बसतोय. या. हो. कारभारी हे यार कवा येणार तुझ्या भाकऱ्या? हा, तू रानादासारखं खडसावून सांगितलं नाहीस वाटतं तुझ्या बायकोला? नाही, मी सांगितलं होतं, पण अजून कशी काय आलं नाही काय माहिती. अरे परवा तू पण मार खाल्लायस बायकोचा, आम्ही सगळ्यांनी बघितलंय. होय नाही? आणि भाकरी करायला सांगायचं तुझं धाडसच झालं नसेल. नाही नाही, मी सांगितले. अरे बघा अजून कशी येणार झाली. बरं येतील. तुम्ही सुरू करा. करा सुरू. अरे कर की. हा, वहिनी, एक नंबर रस्ता झालाय बघा तुमच्या हातचा. कारभारी, मी यांना सुद्धा जेवण वाढू का? नाही म्हणजे आलेल्या पाहुण्यांना उपाशी ठेवणं बरोबर नाही. काय गरज नाही मला. अरे अण्णाला नाही म्हणू नये, त्याचा अपमान होतोय. बापू हो हो हो, अंजली तू वाढ आम्हाला. हो, बसा. बापू